तर हे चिखलाचं पाणी वाहून जायचं माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे आमच्या जमिनीचं रक्त आहे, भूमातेचं रक्त आहे, ते वाहून जात आहे, ते थांबवायला पाहिजे. जमीन नांगरणं हे प्रथम थांबवायला पाहिजे. विज्ञानाप्रमाणे जमीन नांगरणं हे सगळ्यात अगोदर आपण थांबवायला पाहिजे. SRT पीक पद्धतीमध्ये मिथेन होतच नाही. याचं कारण असं की एकतर आपला गादी वाफा असतो, परमनंट गादी वाफा. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमान मध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत भारतीय कृषी पर्यटन केंद्राचे जनक चंद्रशेखर भडसावळे सर यांना. भडसावळे सर यांनी SRT या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत नैसर्गिक शेतीचं अतिशय उत्तम असं मॉडेल आपल्या देशभरातल्या शेतकऱ्यांसमोर उभं केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी विविध विषयांवरती गप्पा मारणार आहोत. आज आपण आलेलो आहोत नेरळ सगुणा बाग इथे. सरांच्या शेतावरच आलेलो आहोत आपण. तर चंद्रशेखर भडसावळे सरांचं आपण स्वागत करूया. सर, तुमचं खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमच्याच शेतात आम्ही तुमचं स्वागत करतो. वा वा वा, छान, फर्स्ट क्लास. पण आपला हा MMC वर्तमानचा विशेष एपिसोड आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, तर त्यानिमित्ताने तुमचं खूप स्वागत पुन्हा एकदा. तर आज आपण भेटलो आहोत दोन निमित्ताने. एक म्हणजे मंडळी, सरांना आता नुकताच अमेरिकेतला पुरस्कार मिळालेला आहे. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी कडून इन्व्हायरमेंटली साऊंड हिरो अवॉर्ड त्यांना नुकताच मिळालाय. तर सर, या पुरस्काराबद्दल तुमचं खूप अभिनंदन. खूप धन्यवाद. आम्ही जे सगळं काम करतोय, आमची टीम जे काम करते, सगळ्या महाराष्ट्रभर ह्या तंत्रामध्ये तंत्र वापरणारे 7,000 10,000 पेक्षा जास्त शेतकरी आहेत. SRT तंत्रज्ञान, हे SRT तंत्रज्ञान जे 10,000 शेतकरी वापरतायत आता, त्याच्यामुळे हे मला अवॉर्ड मिळालं. सो हे सगळेजण आम्ही त्याचं सगळ्यांचं आमचं अभिनंदन तुमच्या चॅनल कडनं होतंय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा सर. आणि अजून दुसरा आता उद्देश आपला या इंटरव्ह्यूचा असा आहे की केंद्र सरकारने नुकतंच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जाहीर केलेलं आहे मागच्या महिन्यात. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वांना, म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना पौष्टिक अन्न मिळावं, यासाठी हे नैसर्गिक शेती अभियान सरकार सुरू करतंय. त्याला नुकतीच मंजुरी दिलेली आहे. तर आत्ताच्या काळाच्या संदर्भात या अभियानाची उपयुक्तता तुम्हाला काय वाटते? आणि अजून त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असा की आतापर्यंत सरकारी पातळीवर आपण नेहमी ऐकतोय की सेंद्रिय शेती याविषयी सरकार जास्ती भर देते, सेंद्रिय शेती करा असं. तर मग सेंद्रिय शेतीच्या ऐवजी आता सरकारने नैसर्गिक हा शब्द का वापरलाय? नैसर्गिक आणि सेंद्रिय मध्ये नेमका फरक काय आहे? बरं, छान, ठीक आहे. अतिशय उत्तम असा प्रश्न आहे. माझ्या अंदाजाने मी जेव्हा लहान होतो तेव्हा अमेरिकेची बोट मुंबईच्या बंदरामध्ये लागली कीच आम्हाला इकडे आतमध्ये खेडेगावांमध्ये अन्न मिळण्याची शाश्वती यायची. फार कठीण अवस्था होती. म्हणजे फूड शॉर्टेज, अन्नाचा तुटवडा म्हणजे काय हे आम्ही पाहिलेलं आहे. किंवा त्याच्याही अगोदर खूप इकडे आणखीन खेडेगावातले लोक, भाद्रपद महिना आला की तो फार कठीण जायचा. तोपर्यंत सगळं घरातलं अन्न संपायचं, कुठेही बाजारामध्ये अन्न नसायचं. मग लोक पाला, मुळ्या किंवा जंगलातल्या अशा काहीतरी गोष्टी खाऊन लोक जगत असत. म्हणजे अन्नाचा तुटवडा, फूड शॉर्टेज आणि त्याच्यामुळे भूकमरी, ह्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत. लक्षावधी माणसं अन्न मिळालं नाही म्हणून आपण गमावलेले आहेत. तेव्हा भूकमरी ही परिस्थितीतनं आता आपण अशा स्थितीमध्ये आलेलो आहोत की आता आपल्याकडे पुरेसं अन्न आहे, म्हणजे सगळे जणांना. पण आता हा जो विचार सरकार करत आहे की पौष्टिक अन्न मिळावं, म्हणजे त्याला म्हणतात आता जगामध्ये जो एक अतिशय पॉप्युलर शब्द आहे की न्यूट्री डेन्स, म्हणजे न्यूट्रिशनली डेन्स. म्हणजे ते जे अन्न आहे त्याच्यामध्ये आज जे आपल्याला अन्न मिळतं ते जरा थोडंसं फोपसं आहे. त्याच्यामध्ये पुरेसं म्हणजे न्यूट्रिशनली पौष्टिकता त्याची कमी आहे, पोषण मूल्य कमी आहे. बरोबर. सो हे पोषण मूल्य जे कमी आहे, हे पोषण मूल्य जर नाही वाढवलं आणि पोषण मूल्य योग्य, चांगलं, विपुल असलेलं पुरेसं अन्न मिळण्याची शाश्वती देणं, हे सरकारने विचार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं अतिशय स्तुत्य विचार आहे. पण जो मघा त्याचा दुसरा भाग जो होता प्रश्नाचा, आतापर्यंत खूप सरकारमध्ये लोक सगळे सांगत होते ऑर्गॅनिक शेती, नैसर्गिक. सो ही त्याच्यापासून एकाएकी
ही काय त्यांनी मजल एकदम उडी घेतली. ऑर्गॅनिक फार्मिंग कडून नॅचरल फार्मिंग कडे कसं आले? ऑर्गॅनिक फार्मिंग कडून नॅचरल फार्मिंग कडे गेले. हा, हा. म्हणजे काय बदल केला? हो. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून काय काय करत होते, मग ते सगळं चुकीचं होतं का? हा. तर मंडळी असं आहे, हम्म, मी आत्ताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे अमेरिकेला होतो हम्म, आणि तिथे ते मला एक छान पुरस्कार मिळाला, हम्म. एन्व्हायरमेंटली साऊंड हो, ॲग्रिकल्चर हिरो अवॉर्ड. हो. मला फार छान वाटलं, खूप छान कौतुक झालं त्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये. हम्म, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी जगातली अत्यंत नावाजलेली युनिव्हर्सिटी आज, म्हणजे जगामधल्या 10 टॉप ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज पैकी ती आहे. हम्म, तिथे एवढं कौतुक झालं. हम्म, तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथे हा विषय निघाला हम्म, की विपुलता असणं हम्म, ही एक फार महत्वाची गोष्ट आहे, पण हो. ती विपुलता हम्म, न्यूट्रिशनली डेन्स पाहिजे. हम्म, आणि त्या दृष्टीने तर मी तिथे असताना हा विषय निघाला हम्म, की ऑर्गॅनिक फार्मिंग हम्म, आणि तुमचं SRT हम्म, ह्याच्यात काही फरक आहे का? हम्म, तर मी म्हणलं की तुमच्यापैकी जे आहे तिथे बसले समोर, माझ्या समोर प्राध्यापक होते, विद्यार्थी होते, हम्म, तर मी त्यांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे हम्म. याबाबत, की ऑर्गॅनिक फूड विषयी तुमचं काय म्हणणं आहे? हम्म, अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही बोलता. हो. तर त्यातले एक प्रोफेसर म्हणाले हम्म, की ऑर्गॅनिक फार्मिंग हम्म, इज नॉट ए मेथड ऑफ फार्मिंग, हम्म, इज नॉट ए मेथड ऑफ फूड प्रोडक्शन, हम्म. इट इज ए मेथड ऑफ मार्केटिंग. हो. म्हणजे काय? Yes. की हा विक्रीचा प्रकार आहे. Yes, yes. म्हणजे मी ऑर्गॅनिक 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 केलं की मला किंमत जास्त मिळेल हो, हो. आणि समोरच्या खिशातले पैसे माझ्या खिशात जास्त येतील. हो. आज आपल्या देशामध्ये हम्म, जरी ऑर्गॅनिक फार्मिंगचा प्रयत्न केला गेला हम्म, तरी त्याचा फायदा हा शेतकऱ्याला न मिळता हम्म. किंवा कन्झ्युमरला न मिळता हम्म. तो मध्यस्थ पुन्हा दलालाच फायदा त्याचा झाला. होय, होय. कारण शेतकऱ्यांनी काही ऑर्गॅनिक म्हणून केलं नाही, जरा थोडंसं पीक पिवळं दिसलं की मारला युरिया, कोण बघायला येते त्याचं? तर अशा पद्धतीने किंवा तो वेगवेगळे तणनाशकं सुद्धा वापरतो. अशक्य आहे आता शेती करणं. हम्म, म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक केमिकल्स वापरायची नाही. हम्म, आणि असं करून मी जर शेती करायची ठरवली हम्म, तर आज मोठ्या संख्येमध्ये शेतकऱ्यांना हे शक्य नाही. हम्म. तर ऑर्गॅनिक पासून नैसर्गिक, सेंद्रिय शेतीपासून नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक पासून नॅचरल फार्मिंग मध्ये हा काय फरक झाला? खरं तर मलाही माहिती नाही की यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, पॉलिसी मेकर्सच्या मनामध्ये नेमकं काय आहे. पुन्हा त्यांचं तेच आहे की नॅचरल फार्मिंग म्हणजे शेतकऱ्यांनी खतं वापरायची नाही, म्हणजे शेतकऱ्यांनी औषधं वापरायची नाहीत, म्हणजे त्याचे कीटक आले तरी चालेल कारण ते नैसर्गिक आहेत, किंवा नैसर्गिक एक कीटक दुसऱ्या कीटकाला खाणारे कीटक किंवा पक्षी किंवा हे सगळे यावेत. ही संकल्पना फार गोड आहे, पण प्रत्यक्षात उतरायला ते मला नाही वाटत की शक्य होईल असं. कसं आहे, त्या सगळ्यापेक्षा रेसिड्यू फ्री म्हणजे रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग म्हणजे पुनरुज्जीवित शेती, हा जो विषय आहे, हा जो शब्द प्रयोग आहे, हा या पद्धतीने जर का अन्न निर्मिती केली तर ती मात्र योग्य आहे. त्याला वैज्ञानिक बेस आहे, म्हणजे वैज्ञानिक त्याला पाया आहे आणि ते शक्य आहे. आणि त्याच्यामुळे आम जनतेला निश्चितपणे न्यूट्री डेन्स म्हणजे पौष्टिक, अतिपौष्टिक अन्न नक्की मिळू शकेल. बरोबर. आणि हेच तुम्ही वर्षानुवर्ष SRTच्या माध्यमातून करताय. तर सर, SRTच्या माध्यमातून म्हणजे तुमच्याकडे आता देशभरातील शेतकरी त्याचं ट्रेनिंग घ्यायला येतात, देशभर ही कन्सेप्ट पोहोचलेली आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे खूप फरक पडला, म्हणजे लोकांची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली आहे, निविष्ठा म्हणतो आपण ज्या, किंवा जे आपल्याला तिथे मजूर लागतात त्यांची पण संख्या कमी होते त्या टेक्निकच्या वापरामुळे, आणि प्रोडक्शन पण वाढतं. तर ती SRT टेक्निक सगळ्यांना माहितीच आहे. तर आज आपण बोलतोय तर पुन्हा एकदा आपल्या लोकांना सांगा. ओके. सो SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. रिजनरेटिव्ह म्हणजे पुनरुज्जीवित. कसं आहे की मॉडर्न ऍग्रिकल्चर सायन्स काय म्हणतं की तुमच्या शेतामध्ये तुम्ही भाताचं पीक घेतलं किंवा मक्याचं पीक घेतलं किंवा पालेभाज्या किंवा टोमॅटो किंवा असं काही पीक घेतलं आणि तुम्ही टनोवारी म्हणजे भाताच्या शेतामधून समजा 2 टन भात आणि 1 टन पेंढा शेतामधून काढून तुम्ही घरी घेऊन गेला की शेतामध्ये काहीतरी कमी झालं. असं पुनरुज्जीवित शेतीमध्ये अध्यारोप धरलेलं नाही किंवा होत नाही.
पुनरुज्जीवित शेतीमध्ये शेती केल्यानंतर, अन्न निर्मिती पिकवल्यानंतर त्या जमिनीचं, त्या भूमातेचं सुद्धा पुनर्भरण होतं, ती पुनरुज्जीवित होते. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये जो विचार मांडलेला आहे तो विचार असा आहे की वरचं धान्य किंवा फळ हे माणसासाठी, मधला पाला किंवा काड किंवा फांद्या जे आहेत त्या प्राण्यांसाठी, आणि जे मूळ आहे ना, मूळ, ते मूळ जमिनीखालचं ते मात्र भूमातेसाठी. अत्यंत महत्वाचं आहे. अशी ही विभागणी विचार केलेला आहे, विभागणीचा विचार. तर असं जर केलं तर आपल्या जमिनीमधनं बिलकुल काही कमी होत नाही, उलट ती जमीन पुनरुज्जीवित होते, जास्त सशक्त होते. आपण आपल्या भूमातेला जर अगोदरच्या पिकाची मुळं आणि तिथे आलेल्या तणांची मुळं जर आपण आपल्या भूमातेला दिली, तिला अर्पण केली योग्य पद्धतीने, तर ती मुळं दिल्यामुळे आपली भूमाता पुनरुज्जीवित जास्त सशक्त होते. आणि जर जमीन सशक्त असेल तर अन्न तिथे तयार होणारं जे अन्न आहे ते पण सशक्त, पौष्टिक असतं, आणि ते खाताना त्याची चव फार सुंदर असते, आणि त्याच्यामुळे पौष्टिकता सुद्धा वाढते. आपल्या शरीराला जे बल मिळायला पाहिजे ते असं अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जास्त चांगलं बल मिळतं. तर सर याच्यामध्ये कसं आहे की SRT तंत्रज्ञानामध्ये तुम्ही जी मुळं आहेत ती तिथेच हे केली जातात, पोचवली जातात, किंवा जे तण आहे ते तिकडेच हे केलं जातं. तर हे अतिशय फायदेशीर आहे, कारण की सर्वार्थाने ते योग्य पण आहे आणि परवडणारी गोष्ट पण आहे, आणि त्याच्यातून तुम्ही म्हणाला तसं की अधिक पौष्टिक अन्न त्याच्यातून निर्माण होणार आहे. तर हे तंत्रज्ञान तुम्ही मुख्यतः भाताच्या बाबतीत अवलंबलं आहात की अजून कोणकोणत्या पिकांच्या बाबतीत अवलंबता येतं ते? तर SRTचं जे मी थोडस तत्व सांगतो की SRT मध्ये आपण जमीन परत परत नांगरायची नाही, कुळवायची नाही, कोळपायची नाही, किंवा खुरपून तिथली गवत म्हणजे तण काढून बाहेर फेकून द्यायचे नाही. मी नांगर विरहित शेती का ही पूर्ण? नांगर विरहित, पूर्णपणे नांगर विरहित. किंबहुना जे विज्ञान आहे ते विज्ञान असं सांगतं की जमीन नांगरणं हा जमिनीचा, भूमातेचा म्हणजे जमिनीचा, पर्यावरणाचा आणि शेती व्यवसायाचा शत्रू नंबर 1 आहे. जमीन नांगरणं हा आपला शत्रू नंबर 1 आहे. त्याच्यामुळे जी जमीन आहे ती कमकुवत होते. जमीन अतिशय कमकुवत होते. त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तो करपून जातो, आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब करपल्यावर जे ते त्याचं अन्न आहे, ज्या सूक्ष्म जंतूंचं, ते सूक्ष्म जंतू परागंदा होतात. म्हणजे जमीन नांगरल्यामुळे असं म्हणतात की जे शेतकऱ्याला सगळ्यात जास्त मदत कोण करतं, तर सूक्ष्म जंतू. त्याचं पीक चांगलं येण्यासाठी सगळ्यात जास्त मदत शेतकऱ्याला सूक्ष्म जंतू मदत करतात. तर असे हे जे सूक्ष्म जंतू आहेत, या सूक्ष्म जंतूंसाठी एकदा जमीन नांगरणं म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा वणवा, एक मोठा महापूर आणि एक मोठा धरणीकंप, सगळं एकत्रित मिळून जेवढं नुकसान होईल तेवढं एका नांगरणीमुळे नुकसान होतं. तेव्हा आपल्याला जमीन नांगरणं हे प्रथम थांबवायला पाहिजे. विज्ञानाप्रमाणे जमीन नांगरणं हे सगळ्यात अगोदर आपण थांबवायला पाहिजे. तेव्हा नैसर्गिक शेती किंवा रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंगचं पहिलं प्रिन्सिपल असायला पाहिजे, जमीन नांगरायची नाही. 1. 2. अगोदरच्या पिकाची मुळं आणि तणांची मुळं ही जागेलाच ठेवायची. 3. मग आपण जर का जमीन नांगरली नाही, कुळवली नाही, खुरपली नाही, तर ती जी तण येतील ते तणच सगळं शेत खाऊन टाकतील, मग आपलं पीक पिकणारच नाही. मग अशा वेळेला ह्या तणांचं नियोजन, बंदोबस्त नाही. तण फार कामाचे आहेत. तणांमुळे आपल्या जमिनीची जैवविविधता वाढते. तेव्हा तण फार महत्वाचे आहेत. पिकाची मुळं फार महत्वाची आहेत. मग ही पिकाची मुळं आणि दुसरी पिकाचं जे खोडं असतात, ती खोडं आणि तण ह्यांचं नियोजन हे तणनाशकांच्या साह्यानेच करायला पाहिजे. 3. आणि चौथं महत्वाचं तत्व म्हणजे असं आहे की एका मागोमाग एक तेच ते पीक घ्यायचं नाही, पिकाचा फेरपालट करायचा. तर आपल्याला पिकाचा फेरपालट जर करायचा तर त्याप्रमाणे आपण
वेगवेगळी विविधता तिथे आणतो. विविधता आणल्यामुळे हम्म. जमिनीची सशक्तपणा वाढतो. हम्म. या सगळ्याचा अर्थ म्हणजे रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग किंवा पुनरुज्जीवित शेती. हम्म. SRT ची ही 4 प्रिन्सिपल्स आपण वापरली हो. की आपल्याला त्यामध्ये हम्म. जमीन ही हेल्दी होते, हम्म. जमीन सशक्त होते हम्म. आणि फक्त सशक्त जमिनीमध्येच हम्म. आपल्याला पौष्टिक अन्न निर्मिती करता येते. हम्म. नुसती खतं टाकून भले अगदी मायक्रोन्यूट्रियंट्स काय की हे काय ते काय असं टाकून हम्म. आपल्याला सशक्त अन्न म्हणजे पौष्टिक अन्न निर्मिती हम्म. मिळणं हे शक्य नाही. बरोबर. आपल्याला जमीनच सशक्त व्हायला पाहिजे. बरोबर. तर सर आता तुम्ही म्हणाला की तणनाशक हे आपण तिथे ती मुळं तिथेच कुजवायचे आणि बरोबर. त्याच्यासाठी तणनाशकाचा वापर करायला पाहिजे. पण मोस्टली सगळी तणनाशकं आहे ते आपण ग्लायफोसेट मुख्यतः म्हणतो ते तर रासायनिक आहे ना. मग त्या रासायनिकनी मग जमिनीला हानी नाही का होणार? की मी त्याचं काय प्रिन्सिपल आहे त्याच्या मागे? तरी देखील ती नैसर्गिक कशी? बरं झालं विचारलं तुम्ही हा प्रश्न. हा. की कसं आहे, हा. आपण आता असं आहोत या पृथ्वीला हम्म. किती लेकरं सांभाळायचे आहेत? आज 7 बिलियन म्हणजे हा, बिलियन हा. म्हणजे किती शून्य ते मला नाही माहिती, परंतु हा. हे खूप जास्त. हम्म. एवढी जर का लेकरं म्हणजे माणसं तोंड आणि पोट हम्म. सांभाळायची आहेत हम्म. तर आपल्याला अन्न निर्मिती करताना नैसर्गिक म्हणजे निसर्ग, नुसता निसर्ग आहे तिथे नुसतं टाकलं हम्म. की उगवलं आणि ते घेऊन गेलो घरी, हम्म. असं तर अन्न आपल्याला पुरणार नाही. हम्म. आपल्याला आता उपलब्ध असलेल्या जमिनीवर, कारण आपली जमीन जी शेत जमीन होती ती सुद्धा बिल्डिंगा झाल्यात, हो, हो. रस्ते झालेत, रेल्वे झालेत. आपली जी शेत जमीन होती ती दुसऱ्या कामांसाठी वापरली आहे. शेतीसाठी लागणारं पाणी होतं ते कारखान्यांना जात आहे, हो. शहरं झाली आहेत तिकडे जावं लागतं. तेव्हा हे जी नैसर्गिक संसाधनं आहेत हम्म. ज्याच्यावर शेती अवलंबून होती हम्म. ही कमी झाली आहेत हम्म. आणि अन्नाची मागणी डिमांड ही खूप जास्त वाढली. हम्म. म्हणजे याचा अर्थ असा, हम्म. उपलब्ध जमिनीवर आपल्याला खूप जास्त अन्न निर्मिती करायला पाहिजे. हम्म. खूप जास्त अन्न निर्मिती जर करायची असेल हम्म. तर ती विज्ञानावर आधारित हम्म. अशा रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंगनी होऊ शकते. हम्म. हे आमच्या SRT तंत्रांनी दाखवून दिलं. हम्म. सगुणा रिजनरेटिव्ह तंत्रांनी हे दाखवून दिलं हम्म. की सगुणा रिजनरेटिव्ह तंत्राचा प्रोटोकॉल वापरला हम्म. तर जी पिकं शेतकरी घेतो, आता तुम्ही विचारलं की ग्लायफोसेटचं कसं काय? भातासाठी भात आणि ग्लायफोसेट, हा. मग अशी म्हणलं होतं की बरोबर आहे. हा. SRT हे तंत्र हा. भात या पिकासाठी, कारण इथे आम्ही कोकणात भात. शेतकरी आहोत, आमच्या शेतावर भात पिकत असे हम्म. आणि भातामधले कष्ट, हम्म. भयंकर त्रास हो. आणि ते करत असताना सगळं चिखलाचं पाणी सगळं वाहून जायचं नदीमध्ये. हो, हो. तर हे चिखलाचं पाणी वाहून जाताना माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे आमच्या जमिनीचं रक्त आहे, हम्म. भूमातेचं रक्त आहे, ते वाहून जात आहे. हम्म. ते थांबवायला पाहिजे. हम्म. मग हे थांबवून करत असताना भातासाठी हा पिकाचा या तंत्राचा जन्म झाला. हम्म. पण आता हे तंत्र हम्म. महाराष्ट्राच्या 26-27 जिल्ह्यामध्ये हम्म. 20-25 विविध पिकांमध्ये म्हणजे कापूस, मका, सोयाबीन, तूर, भाजीपाला, भुईमुग, कांदा, कडधान्य, नानाविध प्रकारच्या पिकांसाठी बरोबर. आता हे तंत्र वापरलं जातं. आता ग्लायफोसेट हा विषय जो तुम्ही सांगितला की हा तर फार जगामध्ये अतिशय हो, बंदी आहे वगैरे असं पण म्हणतात बंदी काही आहे, ठिकाणी. हे आहे, काय बापरे. मी आता अमेरिकेत पाहिलं, हा. मस्त भरपूर दुकानं भरलेली आहेत, लोक भरपूर ग्लायफोसेट घेऊन जातात. हा. हा. किंबहुना हा. अमेरिकेमधला शेतकरी जेव्हा त्याचं शेत काय असं आपल्यासारखं 2 एकर 5 एकरचं नसतं, हो. त्याच्या अगदी छोटा ॲव्हरेज शेतकरी धरला तर त्याचं 1000-1200 एकर शेत असतं. हा. कोणाची 5,000 एकर 10,000 एकर शेत, एक पिकाखाली 5-5 हजार एकर शेत असतं. मग ते पीक हार्वेस्ट करायला सुद्धा तेवढी मोठी मशीन असतात. त्या मोठी मशीन जर का गेली शेतामध्ये आणि अर्धवट समजा काही भाग त्या शेताचा पूर्ण तयार झालाय कापायला आणि काही भाग अर्धवट तयार झालाय, तर त्या मशीनला चालणार नाही. मशीन गोंधळून हल्लीची मशीन सगळी फार सेन्सिटिव्ह असतात, तर त्याला ते चालणार नाही. मग काय करतात ते की आता सोयाबीन तयार होत आलं किंवा आता काय तूर तयार होते किंवा मटकी तयार होत आली की त्याच्यावर ते विमानाने जाऊन ग्लायफोसेट फवारतात. तयार होत आलेल्या पिकावर ग्लायफोसेट फवारतात. म्हणजे काय होतं त्यामुळे की सगळं शेत हे युनिफॉर्मली वाढलं जातं.
आणि मग मशीनला ते हार्वेस्ट करायला, कापणी करायला त्याची अतिशय सोपी जाते. मग यासाठी तयार पिकावर जर का ग्लायफोसेट फवारतात आपण तर तणावर फवारतो आणि ते ग्लायफोसेट कुठेही दिसत नाही अनालिसिस मध्ये, याचा अर्थ असा की ग्लायफोसेट हा असा मॉलिक्यूल माणसाने शोधून काढला 1970 साली. 1970 सालापासून हा मॉलिक्यूल शेतीशास्त्र, शेतीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जवळजवळ जगातल्या 160-70 देशांमध्ये वापरला जातोय. मोठ्या विपुल प्रमाणामध्ये वापरतायत. मग हा जो मॉलिक्यूल आहे ह्याच्यात जर काही खोट असते, ह्याच्यात जर काही नुकसान होणार असतं, याच्यामुळे खरंच कॅन्सर बिन्सर सारखे काही रोग होणार असते, तर कसं चाललं असता? त्या कंपनीला केव्हा जाळून पळून टाकली असते ना लोकांनी. हा मॉलिक्यूल बिलकुल धोकादायक नाही. हा जगातला सगळ्यात सेफेस्ट मॉलिक्यूल माणसाने शोधलेला आहे. रेसिड्यू फ्री, त्याचे काही अवशेष राहत नाही. आणि ह्याची गंमत अशी आहे की हा ग्लायफोसेट जे आहे ते फवारलं की वनस्पतीवर जर पडलं तर वनस्पती मरायला सुरुवात होते लगेच. मातीवर पडलं तर त्या ग्लायफोसेट तत्क्षणी त्याचं विघटन व्हायला लागतं, फॉस्फेट होतो आणि कार्बन डायऑक्साईड होतो. कार्बन डायऑक्साईड हवेत निघून जातो आणि फॉस्फेट जमिनीमध्ये चिकटून राहतं आणि मग ते झाडं वनस्पती केव्हा तरी खाऊन टाकतात. वनस्पतीवर जेव्हा पडतं आणि वनस्पती मरायला लागते, मरायला लागल्याच्या क्षणीच म्हणजे 1 तास 1.5 तासामध्ये त्या ग्लायफोसेटचं पुन्हा असंच विघटन होतं आणि कुठेही अनालिसिस मध्ये ग्लायफोसेटचा मॉलिक्यूल ग्लायफोसेट म्हणून दिसून येत नाही. तेव्हा ग्लायफोसेटचा हा गुणधर्म आहे की ते निसर्गात आल्यानंतर म्हणजे पाणी जे मिक्स करायला आपण वापरतो, 1 लिटर पाण्यामध्ये 10 मिली ग्लायफोसेट टाकतो. तर समजा ते पाणी कमी स्वच्छ असेल, अस्वच्छ तर नाहीच पण कमी स्वच्छ असेल, म्हणजे थोडीशी गढूळपणा असेल, तर बिलकुल ते ग्लायफोसेट काम करत नाही. बिलकुल नाही, ते सगळं वाया गेलं. स्वच्छ पाण्यातच काम करतं. स्वच्छच पाणी पाहिजे त्याला. कारण त्या पाण्यामध्ये जरा जरी धूळ असेल, जरा जरी कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक पदार्थ आलेले असतील, तर ते ग्लायफोसेट कामच करत नाही. इतकं ते पटकन डिस्ट्रॉय होतं. तर हा मॉलिक्यूल जो आहे तो अतिशय सेफेस्ट मॉलिक्यूल आहे. असं काही होत नाही. किंबहुना ग्लायफोसेट जिथे जिथे फवारलं जातं तिथे तिथे विपुल प्रमाणामध्ये 12 ते 15 दिवसाच्या आत विपुल प्रमाणामध्ये गांडूळ येतात. खूप गांडूळ येतात. मग गांडूळ येणं वाईट का चांगलं? आपण त्याला मित्र म्हणतो. तर पण आता हे ग्लायफोसेट तर आहेच आहे, पण परत आता पुन्हा सेंद्रियवर यायचं झालं तर त्याला ग्लायफोसेटला असा कोणता सेंद्रिय तणनाशकाचा पर्याय नाहीये का जो एवढा इफेक्टिव्ह असेल मोठ्या प्रमाणात? आणि असं झालाय का असं काही? असं आहे एक अत्यंत वाईट विष आपण सगळेजण रोज खातो. कोणतं? आज नाश्ता खाल्ला, इडली सांबार आठवतो? इडली सांबार, त्या सांबार मध्ये मीठ असेल असं वाटतं का? अर्थातच. हे मीठ आहे ना, NaCl, हे माझे काका त्याला समुद्राचे दांडगे पोर असं म्हणायचे. समुद्राचे दांडगे पोर म्हणजे मीठ. हे मीठ तुम्ही कोणत्याही तज्ञ चांगल्या डॉक्टरला किंवा आयुर्वेदिक तज्ञाला किंवा कोणाला विचारा की मीठ चांगलं का वाईट माणसाच्या शरीराला, तर मीठ हे तर विष आहे, भयंकर विष आहे. परंतु मीठ जेव्हा डोस त्याचा म्हणजे अमुकच एवढं, अमुकच वेळेला आणि अमुकच पद्धतीने ते जर वापरलं तर मीठ आपल्याला आवडतं की नाही? त्याच्याशिवाय आपल्याला ते सांबार किंवा बटाटे वडा चांगला लागत नाही. तर मीठ खरं तर विष आहे जे दिवसभरामध्ये आपण 3 वेळा पोटामध्ये टाकतो, पण त्याचा डोस, टायमिंग आणि मेथड ही फार महत्वाची आहे. तर असं हे जे मीठ आहे, हे मीठ जरी विष आहे, हे वर्षानुवर्ष सिद्ध झालेली गोष्ट आहे, म्हणजे शेकडो वर्षापासून सिद्ध झालेली गोष्ट आहे. ते मीठ आपण बंदी केली आहे का आजपर्यंत, किंवा त्याला पर्याय शोधलाय का? तर मिठाला जर पर्याय नाही, म्हणजे ते गुलाबी मीठ वगैरे काहीतरी बाजारामध्ये असतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा रेती आहे, हे आहे, काय अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये. आज मोठ्या प्रमाणामध्ये जी आम जनता सहजपणे जे खाऊ शकते ते म्हणजे मीठ आहे, सोडियम क्लोराईड. सो हे जे किंवा सी सॉल्ट, मीठ, NaCl, सोडियम क्लोराईड, ही जी गोष्ट आहे
त्याला आपण काही पर्यायाचा शोधला नाही, जरी ते विष आहे, जरी ते आपण खातो. तर अशा काही गोष्टी आहेत की जेव्हा आपल्याला फार सहज साध्या गोष्टी सापडल्यात. जेव्हा माझे वडील म्हणाले, आमच्या शाळेमध्ये आम्ही जर का धोतर नेसलो नाही आणि टोपी घालून गेलो नाही तर आम्हाला आमचे गुरुजी छडीनी बडवायचे. आता मी जर शाळेत टोपी आणि धोतर घालून गेलो तर शक्य आहे का? पर्याय शोधला. तसा पर्याय म्हणजे साधा सोपा पर्याय आला, पण ह्या मिठाला जसा पर्याय आलेला नाही तसा ग्लायफोसेटला सुद्धा पर्याय आलेला नाही. आणि जर चांगली वस्तू आहे तर कशाला कोणी पर्याय म्हणून वापरेल? आज सोन्याला पर्याय शोधलाय का तुम्ही? का चला सोन्याच्या ऐवजी आपण अल्युमिनियमची अंगठी घालायला सुरुवात करूया, असं कोणी म्हणत नाही. सर आता आपले जे हजारो शेतकरी बघणार आहेत एपिसोड, त्यांच्या मनातून या ग्लायफोसेट बद्दलच्या सगळ्या शंका दूर करणारं तुम्ही छान उत्तर दिलेलं आहात आपल्याला. तर सर आता तुम्ही आता जागतिक लेव्हलला सगळी शेती बघता, अमेरिकेत तुम्ही नुकतेच जाऊन आलात, तुमचं शिक्षणही अमेरिकेत झालेलं आहे शेतीमध्ये. बरोबर. तर म्हणजे एवढा जवळजवळ 50 वर्षाचं स्थित्यंतर तुम्ही बघितलं शेतीचं. आणि गेल्या साधारण 1.5 दशकामध्ये आपल्याकडे हवामान बदलाचा खूप मोठा परिणाम होतोय शेतीवरती. म्हणजे आपल्या नाशिक वगैरे भागात बघितलं तर दरवर्षी द्राक्ष, कांदा ह्याच्यामुळे ह्याचं खूप नुकसान होतं मोठं. ह्याचं दव पडतं तिकडे खूप मोठं, त्याच्यानंतर बर्फ पडतो, म्हणजे काय म्हणतात फ्रॉस्टिंग होतं, म्हणजे बर्फ तयार होतो. त्याच्यानंतर हे काय गारा पडतात, त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. त्याच्यानंतर खूप टोकाचा उन्हाळा आहे. या सगळ्याचा आपल्या शेतीवरती खूप मोठा परिणाम होतोय, खूप मोठा वाईट परिणाम होतोय. तर या सगळ्या स्थित्यंतरामध्ये आपले जे खूप कमी जमीन धारणा असणारे शेतकरी आहेत, म्हणजे वर्षानुवर्ष जमीन धारणा कमी होत चालली, तर हवामान बदलामध्ये येत्या काळामध्ये आपल्या जी कमी जमीन धारणा असणारे शेतकरी आहेत ते सस्टेनेबल शेती करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. खरं तर हवामान बदल हा इतका भयंकर प्रश्न आहे आणि तो इतका झपाट्याने अंगावर येतोय. म्हणजे शास्त्रज्ञ आता असं म्हणतायत की त्यांनी जे अपेक्षा ठेवली होती की किती सालापर्यंत हवामान बदलाचा वाईट परिणाम होईल, त्याच्यापेक्षा फार जास्त फास्ट तो हवामान बदलाचा परिणाम, हवामान बदलाचं जे दुष्ट चक्र आहे ते आपल्या अंगावर येतं. तुम्ही असं अगदीच पटकन सांगाल असं काय तुम्ही जो बदल बघितलाय, जो लगेच सांगाल की हा बदल अगदी जाणवला तुम्हाला तो तुमच्या शेतीमध्ये किंवा एकंदरीत? असं आहे की आता बघा, भाताची शेतं आमच्या लहानपणी पूर्वी आम्ही ऑक्टोबर मध्ये म्हणजे दिवाळीच्या सुमाराला हमखास कापून पूर्ण मळणी भात आणून खळ्यामध्ये उडवी रचून ठेवायचं. दिवाळीच्या आतमध्ये घरामध्ये भात येऊन व्यवस्थित असायचं. आता परिस्थिती अशी होती गेली जवळजवळ 4-5-6 वर्ष पाहिलं आम्ही की भात कापणीला येतं आणि पाऊस थांबतच नाही. म्हणजे फार तोपर्यंत पाऊस कमी झालेला असतो, ऊन पडायला लागलेलं असतं, पण कापणी करायला आता 4 दिवस राहिले की जो पाऊस पडायला लागतो ती शेतं सगळे पाण्याने तुडुंब भरून जातात. शक्यच नाही, शेतकऱ्याला भात कापणी करणं शक्यच होत नाही. बरं, असं होत नाही की त्याला हमखास कोणी सांगताय की ठीक आहे बाबा अजून 5 दिवस पाऊस पडेल किंवा 6 दिवस पाऊस पडेल, एकही दिवस पाऊस पडायची खरं तर गरज नसते, अपेक्षा नसते. पण नेमकं तेव्हा ते पाऊस पडणार, त्याच्यानंतर पाऊस पडणार नाही असंही कोणी सांगत नाही की बा चला तेव्हा थांबलं, त्याच्यानंतर कापणी केली आणि ठेवून दिलं. त्याच्यानंतर तो आपलं ठीक असं वाटतं की पाऊस उघडला, कापणी करून ठेवतो, परत पाऊस येतो. म्हणजे इतकं नुकसान होतं त्या पिकाचं, जसं भाताचं तसाच सेम प्रश्न कापसाचा. दुसरं म्हणजे सुरुवातीला पडणारा पाऊस सुद्धा पूर्वी असं होतं की आज 6 जून झाले की पाऊस यायचा, म्हणजे आपल्याला त्या मृग नक्षत्र सुरू झालं की पाऊस पडायला सुरुवात आहे. आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की भात पेरली की हमखास शेतकरी अगदी त्याचे रोप बिप अगदी मस्त तयार व्हायची. आता येतो पाऊस पडल्यासारखा वाटतो, लोक राबाची पेरणी करतात, भाताची ह्याची त्याची पिकांची पेरणी करतात, उगवून पण येतो आणि मग जो पाऊस गायब होतो तो 40-40 दिवस पाऊस पत्ता नाही. मग त्याच्यामध्ये त्याची रोपं सगळी जळून जातात. तर आपल्याला ही जी गोष्ट आहे हे फार मोठे परिणाम आम्हाला दिसून येतात. गारा पडणं म्हणजे त्याला अवकाळी पाऊस किंवा गारा पडणं ह्या गोष्टी इथे कोकणामध्ये होताना दिसत नाही, पण आता जिकडे तिकडे संपूर्ण जो घाटमाथा आहे देश, म्हणजे जिथे देशावरची पिकं आहेत, म्हणजे सोयाबीन आहे, गहू आहे, अशा प्रकारची पिकं किंवा द्राक्षाच्या बागा आहेत,
अशा सगळ्या ठिकाणी गारा पडून पिकाचं नुकसान होणं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलं. म्हणजे दरवर्षी कुठे ना कुठेतरी हा प्रश्नाचा सहज ऐकू येतो, दिसतोय. आणि हा हवामान बदलाचा हा सगळा परिणाम आहे. मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय केलं तर थोडंसं आपण आता वाचू या सगळ्या गोंधळातून? असं आहे की त्याला म्हणायचं क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर. अच्छा. म्हणजे हवामान बदल पूरक शेती योजना, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर. हे शक्य आहे का? तर आहे. SRTनी ते सिद्ध करून दाखवलंय. SRT तंत्रामध्ये असं सिद्ध झालंय की भाताची रोपं साधारण 7-8 इंच 9 इंच झाली की आपल्याकडे पूर यायला लागतात जुलै ऑगस्ट महिन्याचे. असे पूर 6-6 फूट 8-8 फूट त्या भाताच्या पिकाच्या डोक्यावर 6-6 दिवस 10-10 दिवस राहिले तरी सुद्धा या भाताच्या पिकाचं नुकसान होत नाही. पूर्वी काय होतं की भाताच्या डोक्यावर पूर आला म्हणजे अगदी 2-4 फूट पाणी जरी आलं, एक दिवसभर राहिलं तरी सुद्धा भाताचं पीक पूर्ण नष्ट होत असे. आता 6-6 8-8 दिवस त्याच्यावर पाणी राहिलं तरी काही होत नाही. तसंच मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे मध्येच पाऊस निघून गेला, गॅप दिली पावसाने, तरी सुद्धा पिकं आपली नुकसान होत नाही. हे केव्हा होऊ शक्य आहे? तर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढला तर शक्य आहे. आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी साधं सोपं तंत्र म्हणजे SRT. त्याच्यामध्ये काय आपण करतो जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला? तर अगोदरच्या पिकाची मुळं ही जागेला ठेवून जागेलाच ती कुजवतो. तर मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे धान्य माणसाला, मधला भाग प्राण्याला आणि मूळ जमिनीला. तर धान्य माणसाने घेऊन गेल्यावर जमिनीच्या वरचा जो भाग आहे तो सेल्युलोज नावाच्या घटकापासून तयार झाला. जमिनीच्या खालचा जो भाग आहे म्हणजे मूळ, हे लिग्निन नावाच्या घटकापासून तयार झाले. लिग्निन अतिशय चिवट आहे आणि सेल्युलोज वीक आहे. आपल्याला आज सध्या काय सांगितलं जातं शेतकऱ्याला की तुझ्या जमिनीचा सेंद्रिय कसा वाढव? तर गांडूळ खत घाल, शेणखत घाल, कंपोस्ट घाल. पण कंपोस्ट, गांडूळ खत, शेणखत हे सगळे कशापासून झालेत? जमिनीच्या वरच्या भागापासून. जमिनीच्या वरच्या भागापासून झाल्यामुळे त्याच्यामध्ये तेवढी जमिनीची शक्ती वाढवण्याची ताकद नाहीये. भूमातेची शक्ती वाढवण्याचं एकच साधं सोपं तंत्र म्हणजे जमीन नांगरायची नाही आणि अगोदरच्या पिकाची तणांची मुळं जागेला ठेवायची. असं जर झालं तर जमीन सशक्त बनते, पोरस बनते, सेंद्रिय कर्ब वाढतो आणि ती क्लायमेट रेझिलियंट होते. म्हणजे हवामान बदलाला पूरक सक्षम बनते आणि हवामान बदलाचा फटका अशा पिकाला बसत नाही. ही गोष्ट आमच्या आता SRTचे शेतकरी आहेत, अर्धा एकरवाले आहेत, 2 एकरवाले आहेत, 5 एकरवाले आहेत, 50 एकरवाले पण आहेत. सगळे आता आनंदी झालेत आणि कोणालाही हवामान बदलाचा त्रास आता होत नाही. एवढंच काय, कापसाच्या पिकाला सुद्धा हवामान बदलाचा आता त्रास होत नाही. तर सर आता तुम्ही 50 वर्षातली शेती बघितलेली आहात पूर्ण, तर याच्यामध्ये जागतिक लेव्हलला सगळे जे प्रगत देश आहेत ते सावध असतात प्रत्येक क्षणी. म्हणजे जसं पण नैसर्गिक संकट येईल मग त्यांचे शेतकऱ्यांना ते चांगला सपोर्ट देतात प्रत्येक गोष्टीमध्ये. तर या सगळ्या हवामान बदलाच्या संकटाला जागतिक जे देश आहेत, मोठे देश आहेत, त्यांनी सामोरं जाण्यासाठी सुसज्जता कशी दाखवली आहे आणि त्या तुलनेत भारतीय शेतीकडे तुम्ही कसं पाहता? फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आत्ताच सगळे शेतकरी बघून आलो आणि असं आहे की एक जागतिक संघटना आहे, त्याचं नाव आहे GFN म्हणजे ग्लोबल फार्मर नेटवर्क. सो ग्लोबल फार्मर नेटवर्कवर जगातले सर्व शेतकरी एकत्र येऊन चर्चा करत असतात. म्हणजे आज आपल्याकडे इतकं छान ऊन पडलंय पण तिकडे आयोवा राज्यामध्ये प्रचंड बर्फ पडलाय, खूप भयंकर थंडी आहे. कॅनडा सगळा अमेरिकेतला अर्धा अधिक अमेरिका गोठलाय सगळ्या थंडीने. फार तिथे तर आता ह्या दिवसात पिकं नसतातच, परंतु तिकडे फिलिपिन्स मध्ये वादळ येतात, तिकडे आणखीन आफ्रिकेमध्ये काहीतरी गोंधळ होतात, टोळधाड येते. तर असं सगळ्या जगामध्ये ही नानाविध ज्या अडचणी आहेत शेतकऱ्याच्या, त्याला जे प्रगत देश आहेत ते मदत कशी करतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोरकास्टिंग. म्हणजे त्याला ते अगोदर सूचना देतात, प्रिसाइजली नेमकं सांगतात की उद्या संध्याकाळी 3 ते 4 दरम्यान अमुक एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे, 5 ते 7
या वेगाचा वारा वाहणार आहे. तर अशी जर सूचना असेल आणि ती जर खरी ठरणार असेल तर शेतकरी त्याच्या दृष्टीने नियोजन करू शकतो. थोडस खरं तर असं आहे की शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्याप्ती असते. म्हणजे 5 एकर 10 एकर मधलं भात समजा कापलेलं असेल आणि मला किती जरी सांगितलं की उद्या दुपारी तुमच्याकडे 3 वाजता पाऊस येणार आहे, मी काय करणार, कसं उचलणार? त्यासाठी लागणारं माणसं नाहीत किंवा मशिनरी तर नाहीच नाही. म्हणजे मशिनरी ही एक सरकारतर्फे एक चांगली योजना म्हणजे मदत असते तिकडच्या लोकांना. चांगल्या प्रकारची मशिनरी संशोधित करून ती उपलब्ध करून दिलेली आहे शेतकऱ्याला. आज आपल्याकडे आपल्या अडचणींमध्ये लागणारी जी मशिनरी आहे, कुठचंच असं चांगलं मशीन नाही की जे शेतकऱ्याला वाचवू शकतं अशा परिस्थितीमध्ये. म्हणजे त्याचा स्पीड वाढवता आला पाहिजे आपल्याला. तर आपल्याला म्हणजे शासनाने एक तर अचूक फोरकास्टिंग, या अशा प्रकारच्या हवामान बदलाचं अचूक फोरकास्टिंग हे जर केलं तर शेतकऱ्याला फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे त्याची कपॅसिटी वाढवली पाहिजे, त्याची ताकद वाढवायला पाहिजे. ती ताकद म्हणजे कोणची की त्याला अतिशय योग्य अशी मशिनरी शोधून ही मशिनरी त्याला उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. की आता गरज पडली तर समजा आता उदाहरणार्थ पेरणीचा वेळ आहे आणि 4 दिवसांनी मोठा पाऊस येणार आहे, पण माणसांच्या मदतीने माझं कोणतंही पीक लावायला मला 6 दिवस लागणार आहे आणि तेच जर माझ्याकडे मशीन असेल तर मी 6 तासात ते लावून होईल. तर असं मशीन उपलब्ध पाहिजे प्रत्येक गावामध्ये. म्हणजे पटकन ती लावणी म्हणजे बियाची टोकणणी म्हणा किंवा काय जे आहे ती उरकून टाकली, 6 दिवसांनी मोठा पाऊस आला तरी काय हरकत नाही. म्हणजे ग्रामपंचायत लेवलला होऊ शकतं तिथे ते उपलब्ध करून दिलं तर सगळ्यांसाठी. म्हणजे त्या म्हणजे क्षेत्रामध्ये जी शेती होते त्या स्वरूपाची मशिनरी तिथे त्या गावात उपलब्ध असली पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये ठेवलं तर पुन्हा त्याचा विचका होईल. अच्छा. ग्रामपंचायत हे मॉडेल एक मॉडेल असायला पाहिजे. म्हणजे ते एक काय म्हणायचं त्याला, तो एक साचा असला पाहिजे. आणि ग्रामपंचायत लेव्हलला कोणीतरी एखाद्या तरुणाला तरुणीला सुशिक्षित रोजगार बेरोजगार असेल त्याच्या ताब्यामध्ये अशा मशिनरीचा सेट दिला पाहिजे की तू ह्याचं भाडं घे आणि पैसे वसूल कर आणि तुझ्या बँकेचा हप्ता भर. पण ती सुयोग्य मशिनरीच मुळात आज आपल्याकडे उपलब्ध नाही. आता उदाहरणार्थ SRT हे जे तंत्रज्ञान आहे हे हवामान अनुकूल तंत्रज्ञान सिद्ध झालंय. गेली 8-9 वर्ष 20-25 जिल्ह्यातल्या 10-20 प्रकारच्या पिकांमध्ये सिद्ध झालेली गोष्ट आहे. मग अशासाठी आमच्या बरोबर पटकन मदतीला यायला पाहिजे युनिव्हर्सिटीनी, इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोकांनी, आणि त्याच्यासाठी सुयोग्य मशिनरी तयार व्हायला पाहिजे. पण इतकं आम्ही त्याच्यासाठी वणावणा फिरतोय पण आम्हाला कोणीही मशिनरी तयार करून द्यायला तयार नाही. SRT साठी काय आवश्यक आहे मशिनरी? आता SRT साठी मशिनरी म्हणजे आम्ही नो टिल म्हणतो किंवा मशागतच करायची नाही तरी सुद्धा काय मशिनरी पाहिजे. बरोबर आहे की असं आहे. तरी सुद्धा बी लावणं हा आमच्या पुढे एक प्रश्न आहे. अचूक वेळी पटकन बी लावणं हे एक काम आहे. दुसरं ते बी लावून झालं की त्याच्यावर पटापट फवारणी करणं स्पीड मध्ये हे एक काम आहे. 3 म्हणजे त्याला खत देणं हे सुद्धा एक काम मशीन करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक तयार झाल्यावर त्याची काढणी आणि मळणी करणं, न भिजू देता न खराब होऊ देता त्याची काढणी आणि मळणी करणं. अशा प्रकारच्या गोष्टींना आपल्याला SRTच्या पीक पद्धतीमध्ये मशिनरीची गरज आहे. आणि याच्यासाठी आम्हाला शासकीय स्तरावरून तर आजपर्यंत काहीच मदत नाही झाली. परंतु आता आम्हाला एक मित्र मिळालाय जे DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे. ते एक तंत्रज्ञ हैदराबाद मधले आमच्या बरोबर आता काम करून अशा प्रकारचं झेबू म्हणजे SRT झेबू नावाचं मशीन ते आता तयार करतायत. आणि त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता नैसर्गिक शेती आपली ही पूर्णपणे आहेच SRT म्हणजे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशकाचं सांगितलं, तणनाशक गरजेचं आहे आणि ते रेसिड्यू फ्री असतं, त्याचे काही अवशेष राहत नाहीत. पण त्याबरोबर तुम्ही SRT मध्ये कीटकनाशक किंवा कीडनाशक किंवा अजून कोणतं असं वरून फवारणी करण्याजोगं असं काही पण फवारणी करता का किंवा त्याला तुम्ही अलाउड करता का? बेस्ट प्रश्न आहे.
आम्ही त्या आमच्या प्रोटोकॉलमध्ये अलाव करतो का? हो करतो. हम्म, कारण कसं आहे हम्म, की ही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जी आहेत हम्म, ही सगळी विज्ञानाने हम्म, सिद्ध केलेली अशी आहेत हम्म, की अमुक दिवस अगोदर जर मारली फवारली हम्म, तर त्याचा अंश तिथे राहत नाही. हम्म. ह्याच्यावर तिथे त्यांनी ते लिहिलेलं आहे. लेबलिंग केलेलं असतं. लेबल आहे, लेबल क्लेम म्हणतात त्याला. हम्म, सो अशा प्रकारचं त्याच्यावर त्या लेबल क्लेम मध्ये लिहिलेलं आहे. हम्म, मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने शेतकरी आपापल्या पीक वाचवण्यासाठी हम्म, हे काम करू शकतो, फवारणी करू शकतो. हम्म, परंतु गंमत अशी आहे हम्म, की आम्ही असं पाहिलं हम्म. की SRT खरोखरची निसर्ग शेती आहे, निसर्ग हो, शेती आहे. हो. म्हणजे ह्याचा असं आहे हम्म, की SRT पद्धतीने शेती पिकवली की जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. हम्म, जमिनीचा सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय कर्बाचा हम्म, केमिकल फॉर्म्युला हम्म, हा CHO हम्म, या घटकांपासून तयार झालेला आहे. हम्म, CHO पासून तयार झालेला आणखीन एक वस्तू आपण नेहमी वापरतो ती म्हणजे साखर. हम्म, म्हणजेच हम्म, SRT मुळे हम्म, जमिनीच्या पोटामध्ये, जमिनीमध्ये हम्म, साखरेचं प्रमाण, CHOचं प्रमाण हे वाढतं, हम्म, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. हम्म, जर ते वाढलं हम्म, तर वनस्पती आपल्या शरीरामध्ये ती साखर जास्त ओढून घेतात. हम्म, माणसाला अन्न गोड लागावं म्हणून नाही, हम्म, तर तिसरी जर साखर त्यांच्या शरीरात ओढून घेतली हम्म, तर कीटकच पळून जातात. हम्म, आणि हे सिद्ध झालंय. हम्म, म्हणजे भात या पिकासाठी हम्म, खोडकिडा हम्म, आणि तुडतुड्या हम्म, हे दोन जे कीटक आहेत ते अक्षरशः हैदोस करतात. हम्म, म्हणजे पार शेतकऱ्याचा असल्याचं नसलं करून हो, टाकतात. हो. तर आम्हाला दरवर्षी हम्म, त्याच्या कीटकनाशकांचा हम्म, 2, 3, 4 वेळा हम्म, फवारणी किंवा असं हे करायला लागायची हम्म, पारंपरिक पद्धतीने. हम्म, जसं आम्ही SRT स्वीकारलं हम्म, तसं हळूहळू आमचं कीटकनाशक, बुरशीनाशक वापरायचं थांबायला लागलं. हम्म, आणि गेली 5-6 वर्ष हम्म, आता आम्ही हम्म, भाताच्या शेतीमध्ये, भात शेतीसाठी हम्म, कीटकनाशकांची गरज पडते हम्म, ही गोष्टच आम्ही विसरून गेलो. हम्म, हम्म, तेव्हा हम्म. आपल्याला कीटकनाशक आता लागतच नाही. बरोबर. आणि ह्याच्या मागे हे वैज्ञानिक तत्व आहे. यांचा रेझिस्टन्सच वाढतो त्याचा हा, हा. बरोबर, त्याचा सेंद्रिय रेझिस्टन्स कर्ब हे समृद्ध असल्यामुळे ऍब्सोल्युटली त्याचं बरोबर. हे आणि ही खरी निसर्ग शेती. अच्छा. ही दिस इज ट्रुली द नॅचरल फार्मिंग. म्हणजे खरं तर निसर्ग शेती अशी पाहिजे की निसर्गामध्ये जसं ही झाडं आहेत सगळी वेगवेगळी, यांना कुठे कोण औषधं फवारत बसताना खतं घालत तरी सुद्धा चांगली आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला SRT पीक पद्धतीमध्ये आपल्याला आता खतं वापरायचं प्रमाण हळूहळू कमी होतं. 7-8 वर्षानंतर ती जमीन तुम्हाला खत द्या म्हणून मागतच नाही, खत मागतच नाही. हो. आणि तसंच कीटकनाशक, बुरशीनाशक ह्याचं सुद्धा प्रमाण आता आमच्या कमी होत जातं पुढे. कमी म्हणजे शून्यच होत जातं. तसं आता नैसर्गिक शेतीबद्दल आपण बोलतोच आहोत. ह्याच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून जसं हवामान बदल आहे तसं कर्बवायू उत्सर्जन हे एक खूप मोठं, त्याच्यामुळे आपलं हवामान म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि त्याच्यातून सगळे स्थित्यंतर होत आहेत. बरोबर. तर याच्यामध्ये या नैसर्गिक शेतीच्या अवलंबामुळे कर्ब स्थिरीकरण होण्यासाठी म्हणजे कर्बवायू उत्सर्जन कमी होण्यासाठी कशी काय मदत होते ते सांगा ना. ओके. आपण क्लासिक उदाहरण म्हणजे भाताचं घेऊ. हो. कारण भात पीक असं म्हणतात की जगाचा नायनाट करण्यासाठी भात पीक असं अनेकदा येतं, असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की भात पीक फार नुकसान करतंय. कसं तर भात पीक जेव्हा आपण पिकवतो त्यावेळेला त्याच्यामधून मिथेन वायूचं उत्सर्जन होतं. आणि मिथेन हा कार्बन डायऑक्साईडच्या पेक्षा 22 पट जास्त हानिकारक आहे. आणि भाताच्या शेतामधून तर प्रचंड मिथेन तयार होतो. परंतु SRT पीक पद्धतीने तो आता 0 होतो. हे आम्ही आत्ताच सिद्ध केलं. हे आम्ही दाखवतो, सांगतो मी तुम्हाला की असं आहे. मिथेन वायू भाताच्या शेतात जो तयार होतो तो मिथेनो जेनेटिक बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया असे आहेत की ते प्राणवायू विरहित परिस्थितीत म्हणजे एनारोबिक कंडिशन मध्ये ते बॅक्टेरिया, ते मायक्रो ऑर्गॅनिझम, ते बॅक्टेरिया वाढतात. आणि जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ह्या ऑर्गॅनिक मॅटरवर ते काम केलं की ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये त्यांचं एक बाय प्रॉडक्ट आहे ते म्हणजे मिथेन. तेव्हा प्राणवायू विरहित परिस्थिती, एनारोबिक परिस्थितीमध्ये मिथेन तयार होतो. आणि भाताच्या शेतामध्ये चिखल केलेला असतो आणि पाणी बांधून ठेवलेलं असतं. भातात जमिनीवर एवढं पाणी असतं त्याच्यामुळे ती एनारोबिक परिस्थिती निर्माण होऊन खाली
मिथेन वायूचा कारखाना चालू होतो ते सूक्ष्मजीवांचा. परंतु SRT पीक पद्धतीमध्ये मिथेन होतच नाही. याचं कारण असं की एकतर आपला गादी वाफा असतो, परमनंट गादी वाफा. कायमस्वरूपी गादी वाफ्यामध्ये आपण जेव्हा अगोदरच्या पिकाची मुळं ठेवतो आणि ती ग्लायफोसेटनी मारतो, ती कुजायला लागली की तिथे ताबडतोब गांडूळ येतात, लक्षावधी गांडूळ येतात. कारण गांडुळांचं खाद्य म्हणजे अर्धवट कुजलेलं हे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ, अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ हे गांडुळांचं खाद्य आहे. सो ते असल्यामुळे गांडूळ तिथे येतात. गांडूळ आले की गांडुळांची वर खाली मुवमेंट सुरू होते. 4 फूट 6 फूट 10 फूट म्हणजे वर खाली करतात. ते वर खाली केले की ज्या पोकळ्या, वर येण्यासाठी एक पोकळी, खाली जाण्यासाठी दुसरी पोकळी, वर येण्यासाठी दुसरी, अशा प्रकारे लाखो गांडूळ जेव्हा बरीच छिद्र, तेव्हा भूमाता सच्छिद्र होते. आणि शिवाय गांडूळ वाढतात, सूक्ष्म जीव वाढतात आणि हे सगळे सूक्ष्म जंतू त्यांच्या अंगावरनं जो घाम मलमूत्र जे सोडलं जातं त्याला म्हणतात रेझिन. सो हे रेझिन मुळे मातीची कणरचना, गोळे 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 लहान 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 गोळे तयार होतात. मातीची कणरचना सुधारते. मातीची कणरचना सुधारली की पाणी तुंबून राहतच नाही, पाण्याचा निचरा पटकन होतो. पाण्याचा निचरा झाला, प्राणवायू आला की हे दोन्ही गोष्टी त्या सूक्ष्म जंतूंसाठी विष आहे. म्हणजे जे सूक्ष्म जंतू मिथेन तयार करतात ते सूक्ष्म जंतू प्राणवायूमुळे मरून जातात. तर अशा प्रकारे प्राणवायू तिथे जमिनीमध्ये खोलवर गेल्यामुळे सूक्ष्म जीवांचं म्हणजे जे मिथेनोजेनेटिक बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया वाढतच नाही, ते बॅक्टेरिया मरून जातात आणि त्याच्यामुळे मिथेन प्रोडक्शन हे शून्य होऊन जातं. आणि याच्यामध्ये आता आपला SRT मध्ये म्हणजे असं म्हणतो की पूर्वांपार आपल्याकडे शेती आणि पशुपालन हे एकत्र चालत आलेलं आहे. बरोबर. म्हणजे परवडण्याच्या दृष्टीने पण, आणि असं म्हणतात की जे गाईचं शेण मलमूत्र आहे त्याच्यापासून जे शेणखत तयार केलं जातं ते देखील शेतीला आवश्यक आहे असं म्हटलं जातं पारंपरिक दृष्ट्या. तर मग आता असं झालंय की शेतकऱ्यांना एक तर काही पशुपालनच करतायत किंवा काही जण शेती करतायत, कारण मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे हे शक्य होत नाहीये कॉम्बिनेशन करणं. ज्यांच्या घरात खूप पुष्कळ माणसं आहेत, शेतीमध्येच काम करतात, त्यांचं ठीक आहे. पण मग आता SRT मुळे असं शक्य आहे ना की ज्याला शेती करायचं तो फक्त शेती करू शकतो, पशुपालन त्याला सोबतीची अशी गरजच नाहीये, कारण की तुम्हाला SRT मध्ये तुम्ही वरतून शेणखत वगैरे घालत नाही आहात त्याच्यामध्ये. बरोबर. बरोबर. तसं आता हे स्वातंत्र्यानंतर आपण खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यासाठी खतं वापरली गेली, पुष्कळ खतं वापरली गेली आणि त्याच्यामुळे मग आपला सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा डिस्टर्ब झालाय. आणि ते आता आपण तुम्ही म्हणाल तसं आपण सस्टेनेबल झालोय आता बऱ्यापैकी, आणि पूर्ण समाज घटकांना पोषक अन्न मिळावं म्हणून सरकारने ही नैसर्गिक शेती योजना आता आणलेली आहे. आणि तुम्ही जी SRT म्हणताय ती अगदी त्याच तत्वावरती सुरू आहे, तुम्ही जी करत आहात गेली 25-1 वर्ष तर आपलं हे सुरूच आहे ना SRTचं काम. नाही, SRTचं काम हे SRTचा जन्म हा 2011 साली झाला. अच्छा. 2012 आणि 13 साली मी शेतामध्ये आमच्या इथेच पहिल्यांदा वापरून पाहिलं तंत्र की ते निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे का, तर होत आहे. आणि मग 2013 साली मी शेतकऱ्यांच्याकडे हे तंत्र न्यायला सुरुवात केली. आपल्याला 2013 नंतर सुरुवातीला 30 शेतकरी मिळाले पहिल्या वर्षी. आता ते जवळजवळ 7 ते 10 हजार शेतकरी झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आता कुठे कुठे प्रत्येक राज्यामध्ये 2-4 शेतकरी असे आता वाढायला लागलेले आहेत. असं आहे की बरोबर SRT हे 25 वर्ष नाही, पण SRT साधारणतः 7-8 वर्ष किंवा 10 वर्ष, आमचे काही शेतकरी जुने आहेत ते 10-11 वर्षापर्यंत आता SRT करतायत. सगुणा बागेमध्ये 13 वर्ष झाली SRT आता करतोय आपण. SRT मध्ये आता हे निश्चित सिद्ध झालं की त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो, अन्न निर्मिती पौष्टिक होतीये, शेतकरी आनंदी होतोय, शेतकऱ्याचे कष्ट आणि उत्पादक खर्च हा निम्मा होऊन जातोय, पाणी कमी लागतं, पाणीचा निचरा झाल्यामुळे विहिरीनं पाणी वाढतंय. असे अनेक फायदे एकापेक्षा एक की ज्याच्यासाठी आपण सगळेजण आतापर्यंत संशोधन करत होतो. आता हे तंत्राला सरकारने अजूनही म्हणावी तशी मान्यता दिलेली नाहीये की हेच SRT हे एक प्रकारचं नैसर्गिक शेती पद्धत आहे असं सरकार अजून म्हणत नाहीये. कारण युनिव्हर्सिटीज, कृषी विद्यापीठं जी आहेत ती अजून ह्याला मान्यता द्यायला तयार नाही. आता ती मान्यता का देत नाहीत त्याची काय कारण आहेत आम्हाला माहिती नाही.
परंतु विद्यापीठांनी मान्यता न दिल्यामुळे सरकार त्याला स्वीकारायला तयार नाही. तर ही सगळी जी गोष्ट आहे त्यावेळेला जेव्हा सरकार म्हणतंय की आम्ही मात्र आता नैसर्गिक शेतीला बढ़ावा देणार आहोत आणि त्यासाठी एवढे 1000 कोटी रुपये आहेत आणि शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीकडे वळावं, तसे आता मोठ्या मोठ्या योजना वगैरे सुद्धा जाहीर झाल्या. म्हणजे शासकीय विद्यापीठांमधून सुद्धा संशोधनाला सुरुवात झाली. पण कसं आहे की आज तरी शेतकऱ्याला जर विचारलं तुम्हाला काय नैसर्गिक शेती तुम्ही कर, हो हो आम्ही करतो. म्हणजे काय करता? आम्ही युरिया वापरत नाही. आणि मग ते सुफला वापरतो का? हो सुफला वापरतो. आणि आता ते नॅनो युरिया सांगितलं, हो ते वापरतो. म्हणजे युरिया वापरत नाही, हे वापरतो, म्हणजे नैसर्गिक शेती. म्हणजे नैसर्गिक शेती म्हणजे काय याच अजून कुठे काही निश्चिती नाही. आपल्याला ही सगळी निश्चिती जी आहे ना, ही निश्चिती करण्यापेक्षा त्याची जसं आता SRT हे सिद्ध तंत्र आहे, शेतकऱ्यांनी स्वीकारलेलं आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी ते आनंदाने वापरतायत. तर आपल्याला हे तंत्रच पुढे नेऊन आपल्याला त्याच्यामधून काहीतरी चांगलं साधायला पाहिजे. आणि ती गोष्ट जर साधली गेली तर आपल्याला म्हणजे संपूर्ण देशाला, राज्याला एक साधं सोपं तंत्र मिळू शकेल. आणि त्याच्यामधून त्यांचं जे ध्येय आहे की शेतकऱ्याचे कष्ट कमी होऊन शेतकरी आनंदी झाला पाहिजे आणि समाजाला पौष्टिक अन्न आणि विपुल प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे, ही दोन्ही गोष्टी जर साध्य करायच्या असतील तर SRT हे साधं सोपं तंत्र आहे. तंत्र हे साधं सोपं पाहिजे, शेतकऱ्याला सहज स्वीकारता आलं पाहिजे, तसं हे तंत्र आहे. चंद्रशेखर भरसावळे सर यांच्याशी आपण पहिल्या भागामध्ये अतिशय उत्तम माहिती जाणून घेतलेली आहे SRT तंत्रज्ञानाबद्दल आणि नैसर्गिक शेतीच्या धोरणाबद्दल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. याबरोबरच दुसरा भाग देखील अवश्य पहा. दुसऱ्या भागात देखील नैसर्गिक शेतीच्या विविध कन्सेप्ट जाणून घेतलेल्या आहेत. त्याबरोबरच कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय, ही कन्सेप्ट नक्की काय आहे आणि ती सस्टेनेबल शेतीसाठी कशी गरजेची आहे ते देखील आपण समजून घेतलेलं आहे. तर दुसरा भाग देखील अवश्य पहा. धन्यवाद.